मला जे दिसतंय ते विलिनीकरण होईल का? तर होय, खूप शक्यता आहे होण्याची. पण आता जसं की जिल्हा परिषदांच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलल्या. 7 फेब्रुवारीला 12 जिल्हा परिषदांच्या साठी मतदान आहे आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी निकाल आहे. त्याच्यानंतरच विलिनीकरणाची तारीख निघू शकेल. एक. दुसरं म्हणजे सुप्रिया सुळे या विलिनीकरणानंतर केंद्रात मंत्री होतील का? होऊ शकतात. त्यानंतर केंद्रात एनडीए बरोबर शरद पवारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जाईल का? जाऊ शकते. त्यानंतर राज्यामध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री पद घेऊन एकत्रित राष्ट्रवादी राहू शकते. त्याचबरोबर बारामतीची जी पोटनिवडणूक आहे विधानसभेची, तिथे जय पवार उमेदवार होतील की सुनेत्रा पवार होतील याविषयी अजूनही ठाम सांगता येणार नाही. पण कदाचित जय पवार यांनी बारामतीची विधानसभा लढावी पुढे मागे असा अजित पवारांचा काही विचार असेल तर सुनेत्रा वहिनी त्याही त्या मानतील, किंवा जर का त्यांना राज्यात यायचंच असेल आणि विधान परिषदेवर त्या जाऊ शकत असतील तर बारामतीची जागा मुलाला देतील. पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जातील असंही होऊ शकतं. किंवा शरद पवार यांची टर्म ही राज्यसभेतली एप्रिल महिन्यामध्ये संपते आहे. पण अजित पवारांचीच इच्छा होती, मी बोललो होतो मागच्या आठवड्यात, की शरद पवारांनी तय हयात खासदार राहावं, आपण त्यांना पुन्हा राज्यसभेवरती पाठवूया. तर तो विचार जर का त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याजवळ बोलून दाखवला असेल तर मग शरद पवारांच्या हातात विलिनीकरणाची सूत्र येतात, पक्षाची सूत्र येत आहेत. आणि जर का विलिनीकरण झालं आणि पुन्हा शरद पवारांच्या हातात सूत्र आली पक्षाची, तर मग प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर या गोतावळ्याचं काय? असे अनेक प्रश्न आहेत. इतक्या सहजासहजी सर्व प्रश्नांची उकल होईल असं वाटत नाही. जर का विलिनीकरण व्हावं ही इच्छा भाजपच्या श्रेष्ठींची असेल, कारण 8 लोकसभेचे खासदार हे शरद पवारांकडे आहेत. मग एक दुसरी शक्यता आहे, ती खूप घाई होईल व्यक्त करण्याची, पण महाराष्ट्रामध्ये काही होतंय हे आपण बघितलंय. ऑपरेशन लोटस शरद पवारांच्या पक्षात होईल का? ऑपरेशन लोटस अजित पवारांच्या गटात किंवा पक्षात होईल का? ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा राजकारण महाराष्ट्राचं इतकं प्रवाही आहे ना, आजचा दिवस संपत नाही, तोच फाटे फोडायला सुरुवात झालेली आहे.